नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील शेवटच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपला शेवटचा घटक आहे कला आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी। या प्रकरणामध्ये आपण कलेचे दोन प्रकार बघितले, त्याचे उपप्रकार बघितले, कलाकारांच्या शैली कशा विकसित होतात याविषयी माहिती घेतली, वेगवेगळ्या उदाहरणांविषयी अभ्यास केला। आता आपल्याला या घटकामध्ये म्हणजे या शेवटच्या घटकामध्ये कलेच्या माध्यमातून व्यवसायाच्या कशा संधी उपलब्ध होतात, कोणकोणते क्षेत्र निर्माण झालेले आहेत याविषयीची माहिती आपल्याला या घटकामध्ये बघायचं आहे। कलेचा जर विचार केला तर कलेचा इतिहास अभ्यासणे ही ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे या कलेच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत। समजा कलेचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पत्रकार